आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अंगावर विजयाचा गुलाल पडत असताना सामाजिक भान जपले। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका अगदी अटीतटीने लढवल्या गेल्या। यामध्ये अनेक मातब्बर पराभूत झाले तर अनेक युवा नेते निवडून येऊन राज्यात इतिहास घडवलाय। 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात सुद्धा असाच निकाल लागला। शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर भाई बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख हे अटीतटीच्या लढतीमध्ये 25,386 अशा भरघोस मतांनी विजयी झालेत। असे अनेक तरुण व अनुभवी नेते निवडून आलेत। निकाल लागल्याबरोबर कार्यकर्त्यांनी जल्लोष मिरवणुका सुद्धा काढल्या गेल्या। मुक्तपणे गुलाल उधळला गेला। डीजे ढोल ताशांच्या तालावर तरुण वयोवृद्ध आनंदाने नाचताना महाराष्ट्रभर पाहायला मिळाले। असा आनंद लुटणं व व्यक्त करणं ही काही गैर नाही, हा त्यांचा अधिकार आहे। परंतु सांगोला विधानसभा मतदारसंघात मात्र निवडून आलेले नवीन उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी व युवा नेते डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला। आनंदोत्सव साजरा करत असताना स्वर्गीय आबासाहेबांच्या समाधीस्थळावरती डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, दादाशेठ बाबर, पप्पू धनवजीर, अक्षय बनसोडे, डॉक्टर सुदर्शन घेरडे, अतुल मालक पवार, सुनील नागणे, विनोद उबाळे, राजू इनामदार ह्या मित्रपक्ष व सहकार्य करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असताना नूतन आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी विजयाचा गुलाल अंगावर पडत असताना असा संकल्प केला व कार्यकर्त्यांना आवाहन केले की ज्या गावात जेवढे लीड मिळाले तेवढी झाडं लावावीत। विशेषतः या केलेल्या आव्हानाचं जमलेल्या जनसमुदायानं टाळ्या वाजवत स्वागत केलं। खरं तर एखादा आमदार निवडून आल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही। निवडून आलेल्या उमेदवाराला आमदार झाल्याचा आनंद तर असतोच, परंतु डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी आनंदोत्सव साजरा करत असताना स्वर्गीय आबासाहेबांचा वारसा आपण सक्षमपणे पुढे चालवू शकतो हे जनतेसमोर सिद्ध करून दाखवलं। आज संपूर्ण भारतात व राज्यात पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला असताना नवीन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेला आवाहन हे खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे। एवढा मोठा विजय मिळाला असताना व एवढा आनंदोत्सव साजरा करत असताना बाबासाहेब देशमुख यांनी झाडं लावण्याचं आवाहन करणं व जनतेनं त्यांना प्रतिसाद देणं ही एक चांगली संकल्पना आहे। खरं तर गेले 3 वर्ष नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावोगावी संपर्क ठेवून जनतेच्या अडीअडचणी समजावून घेतल्यात। प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाल्यामुळे आज त्यांचा जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे। त्यांचेच रूपांतर मतामध्ये झाल्याचं दिसून आलंय। या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विजयामध्ये अनेक पक्ष व संघटनांचं सहकार्य मिळालंय। ही निवडणूक जनतेनं हातात घेतली होती, त्यामुळेच 25,386 मतांनी विजय खेचून आलाय। प्रत्येकांना आपणच आमदार आहे असं वाटू लागलंय। आपला माणूस ही भावना रुजवली गेली आहे। त्यामुळे आपल्या माणसानं केलेल्या आवाहनाला लोकांनी लगेचच होकार दिला व विजयाचा गुलाल अंगावर असताना जेवढे लीड तेवढी झाडं लावण्याचा स्तुत्य उपक्रमाची चर्चा संपूर्ण राज्यात होताना दिसत असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे।